रामकृष्ण हरी नमस्कार. अवघा रंग एक झाला या भक्तिमय अशा भजन मालिकेमध्ये विठू माऊलीचं स्मरण करत मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचा आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली आपली संस्कृती ही खऱ्या अर्थाने आज देखील गावाकडील लोकांनी जपली आहे. बघा ना, गावाकडची सकाळ ही मनाला अतिशय प्रसन्न करणारी असते. कानावर पडणारे ते मधुर भजनाचे कीर्तनाचे बोल आणि सगळीकडे अगदी आनंदमयी वातावरण हे सगळं पाहून मन कसं अगदी प्रफुल्लित होत असतं. यातून संस्कृती जपण्याचं एक महत्त्व आपल्याला कळतं. तेव्हा गावाकडची हीच संस्कृती आपणही टिकवून ठेवूया. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. रामकृष्ण हरी. संत शिरोमणी पंढरपूर निवासी पायरीचे चिरे होऊन जे राहिले असे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. नामदेव महाराज पांडुरंगाकडे जातात आणि विनवणी करतात की हा प्रसाद तुम्हाला ग्रहण करायचा आहे. भगवंत काही तो प्रसाद ग्रहण करत नव्हते आणि त्या व्याकुळ भूमिकेतून, त्या निरागस आणि निराकार भूमिकेतून एक रचना नामदेव महाराजांनी तयार केली. ती म्हणजे देवा तुझा माझा का रे वैराकार, तुझा आणि माझा काय असा वैराकार आहे की तू माझ्या बाबांच्या हातून जेवण जेवतो, प्रसाद ग्रहण करतो आणि माझ्या हातून करत नाहीयेस. ऐकूयात ही रचना. देवा तुझा माझा का रे वैराकार, देवा तुझा माझा का रे वैराकार, देवा तुझा माझा का रे वैराकार. दुःखाचे दाखविसी देवा, दुःखाचे डोंगर दाखविसी देवा, दाखविसी देवा, देवा तुझा माझा का रे वैराकार. देसी काळ हाती ऐसे काय चित्ती आले तुझा, ऐसे काय चित्ती आले तुझा, आले तुझा. देवा तुझा वैराकार, देवा तुझा माझा का रे वैराकार.
करा माझे रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज मनाला गंगेची उपमा देताना सांगतात की ज्याप्रमाणे गंगा पवित्र आहे, शुद्ध आहे, अगदी त्याप्रमाणे जर तुमचं मन पवित्र असेल, शुद्ध असेल, तर त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. आणि भगवंत स्वतः सांगतात की माझे भक्त गाती जिथे, नारदामी उभा तिथे. ज्याचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे आणि भगवंताला या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये राहण्यासारखं योग्य ठिकाण कोणतं असेल तर ते मन आहे. या मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्या परमात्म्याला साठवल्यानंतर तो कुठेही जात नाही. परंतु भगवंत अर्जुनाला सांगतात की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. पण अर्जुन मात्र भगवंताला म्हणतो की भगवंता, या मनाचा स्वभाव फार चंचल आहे. या मनासाठी हे मन काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेई पतना आदरिले. असं हे बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ असं असणारं मन हे भगवंताच्या चरणी स्थिर करणं फार कठीण आहे. परंतु तुकोबाराय सांगतात, गंगेसारखं जर तुम्ही त्याला पवित्र शुद्ध ठेवलं तर त्या मनाच्या ठिकाणी भगवंताचा वास निश्चित राहील. म्हणून तुकोबारायांची एक सुंदर रचना ऐकूया. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाणत याजवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन.
भगवंत जाण त्याचे जवळी जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा स्वानंदाचा गाभा तया स्वानंदाचा गाभा तया दिसे स्वानंदाचा गाभा तया दिसे जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण तया दिसे रूप तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती है अनुभवी खूण जाणती है अनुभवी खूण जाणती है जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन जाणती है खूण स्वात्म अनुभावी जाणती है खूण स्वात्म अनुभावी जाणती है खूण स्वात्म अनुभावी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला तुका म्हणे पदवी ज्याची त्याला तुका म्हणे पदवी ज्याची त्याला जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. रामकृष्ण हरी. तुकोबाराय आपल्याला सांगतात की हा संसार दुःखाचा आहे नव्हे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख तर लांबच राहिलं, सुखाचा साधा विचार सुद्धा या संसारामध्ये सांगितलेला नाही. आणि एक दास गोविंदालाच म्हणजे कृष्णाला विनंती करतो की या विषयरूपी संसारामध्ये मी त्रासलो आहे, मी थकलो आहे, तू माझ्या या संसारामध्ये जर आलास तर माझा संसार आणि परमार्थ मला वेगळा करायची गरज पडणार नाही. कारण सर्व संतांनी संसार केला तो देवाला धरून केल्यामुळे त्यांना वेगळा परमार्थ करण्याची गरज भासली नाही. म्हणून एक दास गोविंदाकडे विनंती करतो की चिन्मया सकल हृदया माझ्या या संसारामध्ये येऊन माझा संसार गोड करावा. ऐकूया चिन्मया सकल हृदया. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल
जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आषाढ महिना येतो आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात एकच धामधूम चालते. धामधूम कोणती? तर पंढरीच्या त्या सावळ्याच्या दर्शनाची. वारीला जायचंय, मैलोन मैल चालायचंय. कसं चालायचंय, कसं जायचंय, हा एकच विचार प्रत्येक भक्ताच्या ठाई रुजलेला असतो. पंढरीच्या शिवारात वारकऱ्यांचे थवे येतात. पंढरीच्या शिवारात वारकऱ्यांचे थवे येतात आणि भक्तिभावामध्ये ओले चिंब होऊन नाचून निघतात. असंच वारकऱ्यांचे वाळवंटात जाणारे, वाळवंटात धुंद होऊन नाचणारं एक गीत आता आपल्यासमोर सादर होतं. वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला आला. वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला. वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला. विठू विटेवरी माझा सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला. वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला. वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला. विठू विटेवरी माझा सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला. वाळवंटी डोले पीक. मशागत संतांचेही फारनामी झाले. मशागत संतांचेही फारनामी झाले. मशागत संतांचेही फारनामी झाले. नाम बीजाची पेरणी, नाम बीजाची पेरणी मनोमनी झाली. नाम बीजाची पेरणी मनोमनी झाली. भोळ्या भाव आनंदात, भोळ्या भाव आनंदात चिंब जो तो झाला. विठू विटेवरी माझा सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला. वाळवंटी डोले पीक. राऊळात आनंदाचे आज खळे
आज खळे सुरू झाले रूप विठ्ठलाचे बघता दैन्य दूर झाले दैन्य दूर झाले दर्शनाच्या श्रीमंतीत दर्शनाच्या श्रीमंतीत तृप्त जो तो झाला विठू विटेवरी माझा सुगंधात न्हाला सुगंधात न्हाला वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला विठू विटेवरी माझा सुगंधात न्हाला सुगंधात न्हाला वाळवंटी डोले पीक भक्तीला फुलोराला वाळवंटी डोले पीक वाळवंटी डोले पीक वाळवंटी डोले पीक. रामकृष्ण हरी. मंडळी, एक छोटीशी गोष्ट ह्या प्रसंगी मला आठवली. एक विठोबा नगर असतं आणि त्या विठोबा नगरामध्ये सगळे कुटुंब अगदी आनंदाने नांदत असतं आणि त्या नगरामध्ये एक लाईटचा खांब असतो आणि त्या लाईटीच्या खांबावर एक चिमणी आपला संसार आनंदाने करत असते. तिलाही 2 पिल्लं झालेली असतात. या विठोबा नगराला एकदा आग लागते, कुणाची तरी नजर लागते आणि सगळ्यांचा जीव मात्र धोक्यात येतो. धोक्यात आल्यानंतर आग लागल्यानंतर प्रत्येक कुटुंबवासी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मात्र शोधाशोध करत असतो. पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लाईटीच्या खांबावर बसलेल्या त्या एवढ्याशा चिमणीलाही ते जाणवतं, अरे ही आग जर आपल्याला आटोक्यात आणायची असेल, आपल्या पिल्लांना वाचवायचं असेल तर आपणही काहीतरी मदत करायला पाहिजे. म्हणून शेजारी असलेल्या तळ्यावर जाऊन आपल्या चोचीमध्ये ती एवढंसं पाणी आणून आपल्या त्या लाईटीच्या खांबाच्या बाजूला टाकत असायची. तिथे एक मनुष्य बसलेला होता ज्याला काही काम नव्हतं. तो तिला हिणवण्याचं काम करायचं. हे तू काय करतेस? तू वेडी आहेस का? तू मूर्ख आहेस का? तुझ्या आजच्या ह्या निष्फळ प्रयत्नानं न ही आग आटोक्यात येईल ना तुझी पिलं आज वाचणार आहे. पण ती चिमणी त्याकडे दुर्लक्ष करून सतत त्या पाण्याचा ध्यास घेऊन आपल्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करत नामस्मरणाचा जयघोष ती मात्र करत होती. आणि योगायोगाने आश्चर्य झालं, ह्या विठोबा नगराची ती संकटवारी सगळी आटोक्यात आली. आटोक्यात आल्यानंतर तो जो निष्फळ मनुष्य होता तो ह्या चिमणीला शरण आला आणि तिला विचारलं, तुला वाईट नाही वाटलं का गं मी तुला एवढं हिणवलं? मी तुला इतकं हिणवून तुला वारंवार सांगत होतो की तुझे हे फळं सगळे निष्फळ आहे. अशी कुठली शक्ती होती, अशी कुठली प्रेरणा होती ज्या प्रेरणेने तू इतकं अखंड काम चालू ठेवलं, इतकं छान नामस्मरण आणि तुझं काम हे अखंडपणे चालू ठेवलं? त्यावेळेस त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते आपल्याला ह्या पुढील गीतामध्ये भजनामध्ये ऐकायला मिळेल असं मला वाटतं. ती चिमणी त्या निष्फळ माणसाला म्हणते की नामस्मरणाचं महत्त्व तुला काय माहिती आणि सतत अखंड केलेलं काम तुला काय माहिती? तर तू जेव्हा मला हिणवत होता त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की जेव्हा केव्हा ह्या विठोबा नगराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुझं नाव मात्र हे आग लावणाऱ्यांमध्ये असेल आणि माझं नाव मात्र आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तर ऐकूया, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे हो घेई 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 माझे वाचे हो घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई 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 घेई
विठोबाचे मुख घेई 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 माझे वाचे हो घेई 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 माझे वाचे तुम्ही आई का रे कान 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 माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण विठोबाचे गुण विठोबाचे गुण विठोबाचे गुण घेई 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 माझे वाचे हो घेई 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 माझे वाचे मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई आ आ मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी घेई 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 माझे वाचे हो घेई 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 माझे वाचे तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा आ आ तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे हो जीवा आ आ तुका म्हणे हे जीवा नको सोडूया केशवा नको सोडूया केशवा नको सोडू या केशवा घेई 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 माझे वाचे घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे घेई 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 माझे वाचे माझे वाचे माझे वाचे माऊली, शहरातील सिमेंटच्या जंगलात संस्कृती हरवत जाताना आपल्याला दिसते, पण हीच हरवत जाणारी संस्कृती आपण भक्ती मार्गाने जपू शकतो. तेव्हा या सुंदर विचारांनंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.
उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.